नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम चॅप्टरमध्ये आपण एकदम बेसिक्स पासून स्टार्ट करू. स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये पूर्ण तुम्हाला बेसिक सांगणार आहे की एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असतं न्यूक्लियसचं, की जेणेकरून तुम्हाला एक बेसिक कळालं ना, त्यामुळे पूर्ण त्याची डिस्कवरी पहिल्यांदा तुम्हाला बघायचं काय आहे हे एकदा तुम्हाला कळालं ना, त्यानंतर मग त्याची हिस्ट्री काय, त्याची पूर्ण त्याचं प्रेझेंट काय, हे सगळं तुम्हाला बघण्यासाठी सोपं जाईल. त्यामुळे जनरली तुम्हाला एक थेरोटिकल कन्सेप्ट सांगतो की स्ट्रक्चर ऑफ ॲटम कसं असतं, त्यानंतर मग याचे वेगवेगळे पार्टिकल्स कसे असते, त्यांचे मास काय आहे, त्यांच्यावर चार्ज काय आहे, हे सगळं तुम्हाला एक अंदाज, तुम्हाला एक ब्रीफ, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की नेमकं ॲटम काय असतो. त्याच्यावरून तुम्हाला काही नौखे असतील, काही जण आता 10th झालेले असतील, त्यांच्यापासून कारण हे बेसिक घेणं गरजेचं आहे. कारण की ज्यांचे 10th झालेले आणि ते आता बघतायत त्यांच्यासाठी हे पूर्ण बेसिक्स कळणं त्यांना गरजेचं आहे. कुणाला शिकलेलं असतं, कुणाला माहीत असतं, कुणाला माहीत नसतं. त्यासाठी पूर्ण बेसिक्सपासून जाऊया. थोडासा वेळ लागेल, पण आपण पूर्ण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी घेऊया. जनरली स्ट्रक्चर ऑफ ॲटम कसं असतं, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये काहीतरी सेंट्रली प्लेस न्यूक्लियस असतो. हे न्यूक्लियस आहे, हे तुम्हाला सांगतो, हे पूर्ण हा न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्यावर साईडला त्याच्या बाजूला रिव्हॉल्विंग अशा सेल्स येतात. म्हणजे एक सेंट्रली काहीतरी असं सेंट्रल एक मध्ये काहीतरी असं घट्ट बसून असले एक सेंट्रली असं एक न्यूक्लियस आहे आणि याच्या अराउंड अशा ऑर्बिट्स आहेत. असे वेगवेगळ्या एनर्जी ऑर्बिट्स आहेत. त्याच्या जवळचे ऑर्बिट, त्याच्यानंतरचे ऑर्बिट, त्याच्यानंतरचे ऑर्बिट, हे अशा प्रकारे ऑर्बिट्स आहेत. त्यात पहिल्या ऑर्बिटला के बोलतो, त्यानंतरचे एल, नंतर एम. हे कशाला बोलतो, काय बोलतो, हे पण आपण पुढे बघूया की का त्याला के एस बोलायचं, का एल बोलायचं, की जनरली कन्सिडर करा की त्याला के बोलतात क्या. आणि जनरली कसं असतं, जी ऑर्बिट जवळ आहे न्यूक्लियसच्या तिची एनर्जी सगळ्यात कमी असते आणि जी दूर आहे त्याची सगळ्यात जास्त असते. आता तुम्ही सांगितलेलं की आता जवळचीला जास्त एनर्जी पाहिजे वगैरे असं काही पाहिजे, पण तुम्हाला पुढे ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कळून जाईल का जवळच्या ऑर्बिटला एनर्जी कमी असते आणि बाहेरच्या ऑर्बिटला एनर्जी जास्त असते, हे तुम्हाला कळून येईल. तर जनरली कसं असतं, आता हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये कोणत्या पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आहेत. आता तुम्ही बोलाल तसं का, हे असंच असतं. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला कन्सेप्ट हे लर्न करायचे आहेत, हे ऑलरेडी प्रूव्हन आहेत, याचे स्ट्रक्चर सगळे तयार आहेत, तुम्ही फक्त लर्न करून घ्या की असं असतं. तर जनरली काय सांगितलं तुम्हाला, न्यूक्लियसच्या मध्ये काय असणार, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन काय रिव्हॉल्विंग असणार. तर जनरली मग प्रोटॉनवर चार्ज काय असतो, प्रोटॉन हे पॉझिटिव्ह असतात, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात आणि न्यूट्रॉन हे त्याच्यावर चार्जलेस पार्टिकल्स, त्याच्यावर कसलाही चार्ज नसतो. म्हणजे जनरली आता न्यूक्लियसवर चार्ज कोणता झाला आपला, ओव्हरऑल जर चार्ज कन्सिडर करायचं झालं तर न्यूक्लियसवर चार्ज कोणता असेल, प्रोटॉन एक असतं न्यूक्लियसमध्ये, न्यूट्रॉन एक असतं. न्यूट्रॉनवर तर चार्जेस काहीच नाही आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्जेस. म्हणजे याच्यामुळे काय होतं, प्रोटॉनला न्यूक्लियसला पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज येतो. निगेटिव्ह, मग आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे आता अट्रॅक्शन झालं. तुम्हाला माहिती आहे अपोजिट काही असेल तर त्याला अट्रॅक्शन असतं. कोणत्याही गोष्ट जर अपोजिट सेक्स म्हणा किंवा काय, जसं तुमचं अट्रॅक्शन असतं तसं न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह आहे आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत. त्यामुळे रिव्हॉल्व होताना ते बाउंड आहेत. कारण का, इझिली असे इलेक्ट्रॉन बाहेर जात नाहीत, की सगळ्यात त्यांच्या जवळच्या सेलमधला इझिली बाहेर जात नाही का, कारण तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो जे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये असतो, त्याच्यानं ते घट्ट धरून ठेवतात आणि त्यांना बाहेर जाऊ देत नाहीत. हा फोर्स त्यांना रिस्पॉन्सिबल असतो की ते त्याच ऑर्बिटमध्ये फिरावे आणि त्याच कंडिशनमध्ये ते असतात. त्यामुळे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या अशा प्रकारे यांच्यात अट्रॅक्शन राहतं. म्हणजे तुम्हाला कळलं, न्यूक्लियस असतो एका कोणत्याही ॲटममध्ये, त्याचा एक न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसच्या बाहेर त्याच्या सेल्स असतात, त्या सेल्समध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्याचे रिव्हॉल्व करतात त्याच्या अराउंड, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो जो त्यांना बाउंड करून ठेवतो. तर न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनवर चार्जलेस, म्हणजे त्याच्यावर काही चार्ज नसतो, आणि हे इलेक्ट्रॉन बाहेर रिव्हॉल्व होतात. म्हणजे काय झालं, हे टोटली न्यूक्लियस पॉझिटिव्ह आणि हे जे सेल्स असतात बाहेर निगेटिव्ह, म्हणजे हे दोघांना एकमेकांना अट्रॅक्ट करणार. तर तुम्हाला सांगितलं मेजॉरिटी ऑफ मास, मेजॉरिटी ॲटमचं मास हे त्याच्या न्यूक्लियसला कॉन्सन्ट्रेटेड असतं. का असतं त्याचं तुम्हाला आता रिझन सांगतो. कारण हे बघा, तुम्ही कन्सिडर करता, बघा प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असतात, न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात, यांचं जवळपास मास सेम असतं. प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं मास जवळपास सेम असतं आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल ह्याचं 1/1836 टाइम्स लायटर म्हणजे हलका. तर याचं मास, या दोघांचं म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास हे 1836 टाइम्स त्यांच्यापेक्षा कमी असतं. कशापेक्षा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यापेक्षा 1800, म्हणजे जवळपास 2000 पटीनं त्याचं त्यांच्यापेक्षा, तुम्ही थेरोटिकल कन्सिडर, ढोबळमानाने कन्सिडर केलं तर जवळपास 2000 पटीनं हे प्रोटॉन आणि
न्यूट्रॉनपेक्षा ह्याचं वेट कमी असतं, म्हणजे हा एकदम लायटर पार्टिकल आहे. म्हणजे तुम्हाला कळलं की सगळ्यात जास्त जवळपास हे दोघांचं वेट सेमच असतं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याचं वेट जवळपास सेम असतं. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचं वेट जवळपास इलेक्ट्रॉनपेक्षा 2000 पटीनं जास्त असतं. म्हणजे एकतर जास्त मास आहे आणि परत दोघं हे सेंटरला आहेत आणि न्यूक्लियसमध्ये, त्यामुळे न्यूक्लियसमध्ये मेजॉरिटी त्याचं मास कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि 2000 पटीनं प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनपेक्षा इलेक्ट्रॉनचं वेट कमी असतं आणि तो बाहेर रिव्हॉल्व करत असतो. म्हणून काय आहे की त्याचं पूर्ण मास जे पूर्ण कोणत्या इलेमेंटच्या ॲटमचं मास हे त्याच्या न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतं. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की जे सगळ्यात जवळची एनर्जी लेवल असते न्यूक्लियसच्या पासून त्याची लिस्ट एनर्जी असते, जी बाहेरची असते त्यात हायेस्ट एनर्जी असते. तुम्हाला हे पण कळालं प्रोटॉनवर चार्ज काय आहे, तुम्हाला कुठे ह्याचं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, एनर्जी लेवल्समध्ये कोणता काय डिफरन्स आहे, याचं किती पटी मास कमी आहे, याचा तुम्हाला एक पूर्ण अंदाज आला. म्हणजे आता तुम्हाला कळालं टोटल एक इलेमेंटचा एक ॲटम कसा असतो, त्या ॲटममध्ये काय काय असतात, त्याच्यावर चार्ज काय असतो, त्याचं मास कुठे कॉन्सन्ट्रेटेड असतं, पूर्ण आता त्याच्या पुढे जाऊन बघूया आपण की आता पार्टिकल्स, लोकेशन, मास आणि चार्ज. आता या पार्टिकल्सचं लोकेशन कुठे आहे, एक्झॅक्ट मास त्याचं काय आहे आणि त्यांच्यावर एक्झॅक्ट चार्ज काय असतो, हेच तुम्हाला पुढे गेल्यावर की मासमध्ये एक्झॅक्ट तुम्हाला मार्क्स नंबरमध्ये मास दिलेले आहे, चार्ज हा तुम्हाला एक्झॅक्ट न्यूमरिकल्समध्ये चार्ज दिलेला आहे. रिलेटिव्ह मास काय असतं की कंपॅरिझन, दोघांमध्ये कंपॅरिझन. म्हणजे समजा सांगितलं आता क्रिकेट माहिती आहे तुम्हाला, क्रिकेटमध्ये समजा एकानं 10 रन काढले आणि एकानं 20 रन काढले, तर तुम्ही नॉर्मल सांगताना का सांगणार एकाने त्यानं 10 काढले ह्यानं 20 काढले. पण जर तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगायचं रिलेटिव्हली, म्हणजे दोघांमध्ये तुलना करून सांगायचं असेल, तुम्ही सांगत असं सांगा की याने त्याच्यापेक्षा दुप्पट रन काढले, म्हणजे 20 रन ज्यानं काढलेत त्यांना 10 रन काढणाऱ्याच्या दुप्पट रन काढलेत. म्हणजे दुप्पट हे काय झालं, हे रिलेटिव्ह त्याचे रन झाले. तसंच हे रिलेटिव्ह मास आहे, हे रिलेटिव्ह मास याच्या कम्पेअरनं कसं आहे, म्हणजे समजा दुसरा एखादा जण असं त्यानं 10च काढले असेल तर दोघांचं रिलेटिव्ह रन किती सेमच झाले आणि ज्याने 20 काढले त्यांच्यापेक्षा रिलेटिव्ह रन डबल झाले. तसं हे रिलेटिव्ह मास आहे. तर आता पार्टिकल्स आपण आता इथून बघूया. पार्टिकल्स काय, न्यूट्रॉनला काय एन नॉट काय, लोकेशन कुठे असते, न्यूक्लियसमध्ये. हे तुम्ही पाहिले, हे इथं न्यूक्लियसमध्ये, हे न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये येतं. त्यामुळे मास काय आहे की 1 ॲटॉमिक मास युनिट. तर हे ॲटॉमिक मास युनिट काय आहे, आता हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. तुम्हाला ब्रीफमध्ये सेपरेट एक व्हिडिओ बनवून तुम्हाला ॲटॉमिक मास युनिट काय असतं हे तुम्हाला सांगेल. नाहीतर कसं आता हे शिकायला मध्येच तिथं कन्फ्युजन लगेच सगळंच एकटा घेऊन बसायला त्याच्यात वेळ वेस्ट होऊ नये. कारण कसं तेलही गेलं, तूप बी गेलं, हाती दुपाटणं आलं, तसं होऊ नये. तर आपण सिस्टमॅटिकली जाऊया. आता हे काय तुम्ही कन्सिडर करून घ्या की तुम्हाला त्याच्यावरून काहीतरी अंदाज आला, न्यूट्रॉनला कशीतरी मेजरमेंट जे असते त्याचं युनिट काय, ॲटॉमिक मास युनिट असं काहीतरी आहे. तर मग तुम्ही काय 1 ॲटॉमिक मास युनिट असं कन्सिडर करा. त्यानंतर चार्ज काय आहे, चार्ज तुम्हाला इथे सांगितलं होतं, चार्ज हा न्यूट्रॉनवरचा 0 चार्ज आहे, त्याच्यावर कसल्याच प्रकारचा चार्ज नाही, तो चार्जलेस पार्टिकल आहे, तो न्यूट्रल पार्टिकल आहे. त्यानंतर प्रोटॉन तर काय, तो कुठे असतो, न्यूक्लियसमध्येच असतो. तुम्हाला इथे सांगितलंय प्रोटॉन हा न्यूक्लियसमध्येच असतो. P फॉर प्रोटॉन, N फॉर न्यूट्रॉन, इथे ही डिनोट केलेलं आहे इलेक्ट्रॉन. त्यामुळं हा न्यूक्लियस. त्यानंतर ह्याचं मास काय, 1 ॲटॉमिक मास युनिट. अप्रॉक्स ह्याचं जवळपास अंदाजे दोघांचं मास सेमच असतं. हे दोघांचं मास सेम असतो, मला ते सांगितलं त्यांच्या दोघांचं मास सेम असतं, म्हणून सेंटरला जास्त त्यांचं नाही का मेजॉरिटी मास इथं कॉन्सन्ट्रेट असतं पूर्ण न्यूक्लियस आणि बाहेर रिव्हॉल्व करणारे थोडं. आणि इलेक्ट्रॉनचं मास किती, ॲव्हरेज जवळपास काढायचं झालं जवळपास 2000 पटीनं इलेक्ट्रॉनचं मास कमी असतं. म्हणजे एक्झॅक्ट फिगर जर सांगायची म्हणजे 1836 1836 हे झालं. त्यानंतर आता इलेक्ट्रॉन कुठे, जनरली तुम्हाला सांगितलं हे न्यूक्लियसच्या अराउंड ह्या ऑर्बिटल्समध्ये फिरतात, हे इलेक्ट्रॉन झाले. इलेक्ट्रॉनचं लोकेशन काय, एनर्जी लेवल्स ऑर अराउंड न्यूक्लियस. म्हणजे काय, ह्या एनर्जी लेवल्समध्ये आहेत. किंवा दुसऱ्या वेने सांगायचं झालं तर न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या अराउंड ते एक रिव्हॉल्विंग ऑर्बिटमध्ये आहेत. तर मास 0, तुम्हाला आताच सांगितलं मी, मास त्याचं 1836 टाइम्स कमी आहे, पण आपण एक्झॅक्ट 0 तर कन्सिडर करू शकत नाही. मग इथं 0 का दिलं, कारण तुम्हाला सांगितलं की ॲटॉमिक मास युनिटमध्ये इथं कन्सिडर केलेलं आहे आणि ॲटॉमिक मास युनिटमध्ये याचं मास काय येतंय 0.00055 ॲटॉमिक मास युनिट. म्हणून यांनी इथे ॲव्हरेज म्हणजे कन्सिडर करताना इथे 0 कन्सिडर केलंय. त्या मग त्यांना द्यायचं असेल तर मग त्याला 1 2 3 4 असं एकानंतर 5 × 10⁻⁻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 ⁻
होल नंबर सांगायचं झालं तर इथे त्यानं 0 सांगितलेलं, तर एक्झॅक्ट 0 मास नाही. याचं ॲटॉमिक मास युनिटमध्ये याचं मास किती आहे, 0.00055 ॲटॉमिक मास युनिट, आणि चार्ज याच्यावरचा निगेटिव्ह.
त्यानंतर आता हे त्याचे न्यूमरिकल्स व्हॅल्यू बघूया. तर मास, चार्ज, रिलेटिव्ह मास आणि रिलेटिव्ह चार्ज. तर प्रोटॉनवर मास किती आहे 1.672 इंटू 10⁻⁻27 kg. हे तुम्हाला व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर चार्ज काय आहे 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. कुलम काय चार्जचं युनिट, kg काय मासचं युनिट. रिलेटिव्ह मास काय तुम्हाला सांगितलं होतं. रिलेटिव्ह मास म्हणजे काय की एकानं 10 रन काढले, दुसऱ्यानं 20 रन काढले, तर रिलेटिव्हली यानं त्याच्या दुप्पट काढले, त्या टाईपचं हे जवळपास. आणि दुसरा एक आहे त्यानं 10च काढले, तर दोघांचे सेम आहेत म्हणजे 1 टाइम्स आहेत. त्याच्या 1 टाइम्स आपण कन्सिडर करत नाहीत की म्हणत नाहीत की त्यांनी त्याच्या 1 टाइम्स काढले म्हणून, म्हणजे सेमच काढले म्हणायचं. जवळपास इथे काय हे 1 आणि रिलेटिव्ह चार्ज काय +1. त्यानंतर न्यूट्रॉन्सचं काय 1.675 इंटू 10⁻⁻27 म्हणजे इथं 7.2 आहे, इथं 7.5 आहे. रिलेटिव्ह इथं चार्ज काय चार्ज 0, कारण हे चार्जलेस पार्टिकल्स आहेत. त्यानंतर रिलेटिव्ह मास काय 1 म्हणजे जवळपास दोघांचं सेम मास आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय इथे ॲटॉमिक सब ॲटॉमिक पार्टिकल्स सुद्धा रिलेटिव्हली म्हणजे काय प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन यांच्यापैकी त्यांनी रिलेटिव्ह मास काढले, तर ते हे 1 आलं. रिलेटिव्ह चार्ज काय 0, त्यात चार्जेस नाही तर रिलेटिव्ह चार्ज पण 0 असणार आहे आणि त्याचं नॉर्मल चार्ज पण 0च असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनचं काय 9.019 इंटू 10⁻31 आणि चार्ज काय 1.602 इंटू 10⁻⁻19 kg. रिलेटिव्ह मास काय 1/1836. हे तुम्हाला इथे सांगितलेलं 1836 आणि रिलेटिव्ह चार्ज काय +1. त्यानंतर तुम्हाला हे ॲटॉमिक मास युनिटमध्ये व्हॅल्यू तुम्हाला सेपरेट लिहून दिल्यात. मग तुम्हाला जर कधी ते आलं एखाद दिवस तुम्हाला डायरेक्ट या असं डायरेक्ट एक हे विचारणार 1 AMU वगैरे असं विचारणार नाही. तर नॉर्मल तुम्हाला एक ब्रीफमध्ये माहिती पाहिजे की एक्झॅक्ट ह्या व्हॅल्यूज काय आहेत. ते 1.0073 AMU हे कशाचं आहे प्रोटॉनचं. 1.0087 AMU हे न्यूट्रॉनचं आणि 0.0005 AMU हे झालं इलेक्ट्रॉनचं. हे प्रोटॉन, हे न्यूट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन, PNE असं कन्सिडर करा. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की ॲटॉमिक मास नंबर काय असतं. मास नंबर म्हणजे तर सिम्बॉल असतो A, हा A सिम्बॉल आहे. आता मास नंबर म्हणजे काय प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, याला म्हणायचं मास नंबर. म्हणजे काय टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन याचे जेव्हा तुम्ही ॲडिशन करणार तेव्हा तुम्हाला मास नंबर कळेल की काय आहे त्याचा. हे झालं मास नंबर. आणि ॲटॉमिक नंबर त्याला Z न डिनोट करतात. त्याचं काय चार्ज ऑन न्यूक्लियस. ॲटॉमिक नंबरला म्हणजे सिम्बॉल काय आहे की Z आणि त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे की चार्ज ऑन न्यूक्लियस. न्यूक्लियसवर चार्ज काय तुम्हाला माहिती, न्यूक्लियसवर चार्ज पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय पॉझिटिव्हली कोणते चार्ज न्यूक्लियसमध्ये पार्टिकल्स आहेत प्रोटॉन. तर मग नंबर ऑफ प्रोटॉन किंवा प्रोटॉनचा नंबर म्हणजे ॲटॉमिक नंबर. हे तुम्हाला एक कन्सिडर करू. तुम्हाला मास नंबर कळालं, तुम्हाला ॲटॉमिक नंबर कळालं, तुम्हाला ॲटम कळाला, ॲटममध्ये काय असतं, ॲटमच्या सराउंडिंगमध्ये काय असतं, त्याच्यावर चार्ज काय, त्याचं सगळ्यात जास्त चार्ज कुठे प्लेस आहे, त्यातली सब ॲटॉमिक हे पार्टिकलमध्ये लोकेशन, त्याचं मास, त्याच्यावर चार्ज, हे न्यूमरिकल व्हॅल्यू हे सगळं कळालं. हे थोडंसं एक बेसिक होतं, तुम्हाला हे एक माहिती असणं गरजेचं आहे. हे सगळ्या गोष्टी इथे कव्हर केल्या जातात. हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. धन्यवाद.